नमस्कार मित्रांनो, येळकोट येळकोट जय मल्हार. संध्याकाळची 6:30 वाजली, पण किती सुंदर वातावरण आहे पहा. आमच्याकडे थोडाफार पाऊसही झाला आहे, त्यामुळे मातीचा सुगंध वास येत आहे आणि झाडेही हिरवीगार असून सुंदर असे डुलत आहे. तर वाह, काय छान वातावरण पहा. आज जरा मेंढ्यांची खायचीही पंचायत झाली. त्यांना फिरायला नेता आलं नाही, त्यामुळे आता त्यांना घरीच कुट्टी खायला घालत आहोत आम्ही. कुट्टी आणि खाद्य मानले आहे. तर चला पुढे आता आपल्या डिगूदाजीला भेटूया. तर मित्रांनो, शिवादादा खंडागळे या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब जरूर करा. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहूया. राम राम दाजी. राम राम राम. काय चाललं? काय नाही, आता येत आपलं चारा पाणी. कस काय पाऊस पाणी कस काय? पाऊस मग 8 दिवसापासून पाऊस चालू आहे सध्या. आता किती झाला पाऊस? पाऊस चांगला झाला. वड्यांना पाणी बिनी काही? मेंढ्यांना पाणी आलं की आता. मग काय पावसा पाण्याचे काय आता मेंढ्यांना येणं नसेल येत एवढं? नाही मग तास 2 तास सोडायचे आपले हिंडून आणायचे का. मग का झाड लोट करावं लागत तिथं. लय राडा होतो मग बसायला अडचण होतं इथं जनावराला. चांगला पाऊस आहे बा मग 8 दिवसापासून. हा, चांगला पाऊस. आता काय मग मेंढ्यांना काय टाकलं खायला आता? आता त्यांना मुरघास आणि हे मकाचा भाडा टाकेल ते. कोणता कोणता बाळा आहे? मकाचा भाडा, मुरघास आणि वालीस. मकाचा बालडा ते परवडतं का घालायला? परवडतं मात्र आबा. परवडत शिवाय तर घालता येत नाही ना आपल्याला. मग विकतच आणला? घरची होती मका? नाही नाही, विकत. काय किलो बसला बालडा? 50 किलोची गोणी आहे, 1200 रुपये. 1200ला. किती दिवस जाते कोणी? गोणी तशी आता लई नाही, मापतच टाकतो आपण तर जाते 8-10 दिवस जाते. एवढ्या मेंढ्याला 8-10 दिवस? हो 1200 रुपयाला म्हणजे मग साधारण 150 रुपये रोजाना चालू आहे बघ खर्च. हो. पावसा पाण्याचं मग फिरायला बिरायला मेंढ्या नेतो पाऊस पाण्यात. पाऊस उघडल्यावर हो. मेंढ्या आजारी बिजारी पडते का पावसाच्या? पण लक्ष द्यावं लागतं. लागला आहे त्या एका राहतं ना, हां हां. काटे गोष्टी टाकेत मग. आणि लसीकरण लसीकरण दिलं त्यांना आता. पावसाचं द्यावंच लागतं का? हो. म्हणजे आजारी नाही पडत बा मग? आता दिवाळी पोचलं त्यांना बनबन. पाऊस पडल्यावर खायला झाला असं ना आता भरपूर. आता चारा झाला ना, त्याच्यामुळे काय वाटत नाही. किती पावसाचे समजा असे 2-3 तास सोडतात तुम्ही? नाही, दोन्ही तास सोडायच्या. 2 तास. पोरं कुठे मेंढ्या वळणारी? पोरं आता जेवण करायचं. तुम्ही गेलते का नाही मेंढ्या मागं मग? नाही नाही सध्या का? आम्ही जातच नाही मेंढ्याकडे. मुलंच आहे बा. हा. हे पहा मित्रांनो, कशा मेंढ्या आहे, चारा खाऊ राहिल्या. पहा मुरघास भालडा एकत्र यांना मस्तपैकी. मेंढ्यांच्या तब्येती पण त्याच्यामुळे टिकून आहे बरं का मित्रांनो, मस्तपैकी. खायला कमी नाही मी दिगूदाजीकडं बरं का. आणि खायला घातलं तरच मेंढ्यांची तब्येत बनते आणि पैसा भेटतो. हे पहा किती छानपैकी चरत आहे मेंढ्या. चरून आले तरी पण आता मुरघासावर तुटून पडले. हे पहा इकडं बी अशा मस्तपैकी शांततेत खात आहे. वचवच नाही, काय नाही, काय नाही. एकदम शिस्त आहे बरं का मेंढ्यांना. यांच्या सवय लावली तसं आहे मुख्य प्राण्यांचं. मिक्स करून चारला मग बालडा? हा, याच्यात टाकून दिलं बरोबर खाते त्या. सवय लागेल राहतील त्यांना. हे कोकरा नाही खात का मुरघास? नाही खाते ते पण. खाते का? चारा नाही सोडू मग आपल्याकडे.
काय रामपाल माणसे याला कुकरू पाहिलं खरं हे बघा मित्रांनो, एकाच मेंढीला इथे 3 कोकरं झाले. तेव्हा जातवान मेंढी आहे एकदम. किती झाली टिकूदाजी? 3 झालेले कधी झाले? किती दिवस झाले? आता महिन्याच्या आसपास झाली. महिनेच झाले. हे पहा किती छान कोकरे. हे पहा, हे 2 आणि हा एक तिसरा एकाच महिन्यात केवढे होतात पहा. हा बोल बोल. जनावरांची सोय ठेवली तर आपल्याला जनावर चांगली राहतील. असं आहे. हे तोंडात कोण बोट घालावं लागत यांना? त्यांचे पहिल्यांचे कोकरे केले त्याच्यामुळे यांना दुसरे पाहिजे. हम्म दुसरे कोकरे चांगले होते ना. हम्म